मुंबई ते हिंगोली आता जाण्यासाठी जी अडचण होत होती हिंगोलीकरांची, तो प्रश्न आता सोडवण्यात आलेला आहे। खरं तर यासाठी गेले अनेक वर्ष आहे हिंगोलीकर भांडत होते, गेली अनेक आंदोलनं केलीत। आता हा प्रश्न कधी सुटताना दिसतो, काय सांगा? मी मनापासून केंद्र शासनाचे आणि रावसाहेब दानवे पाटील यांचे मनापासून मी आभार मानतो की हिंगोलीकरांची गेल्या 25 वर्षापासून मागणी होती की हिंगोली ते मुंबई ही रेल्वे असावी। येत्या 8 तारखेपासून जनशताब्दी ही रेल्वे हिंगोलीपासून सुरू होत आहे। त्यामुळे हिंगोलीकरांचं जे मुंबईचं अंतर आहे 8 तासावर आलेलं आहे। त्यामुळं हिंगोली शहरातला व्यापार उदीम वाढणार आहे आणि लोकांची जाण्या येण्याची सोय मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। यासाठी अनेक आजी लोकप्रतिनिधी हिंगोली शहरातले आंदोलक यांनी मोठे प्रयत्न केले होते। अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले। ही रेल्वे कधीपासून सुरू होणार आहे आणि याच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी कोण येणार आहे? ही रेल्वे 8 मार्च पासून सुरू होणार आहे आणि या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील सुद्धा येणार आहेत। आजच मुख्यमंत्र्यांची या संदर्भामध्ये भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा 1-2 दिवसामध्ये वेळ या संदर्भामध्ये मिळणार। लोकसभेसंदर्भात चर्चा सुरू आहेत, मात्र कुठेतरी महायुतीतील भाजपने या जागेवरती दावा केला आहे। लोकसभा ही जागा भाजपला सोडण्यात यावी अशी जी आहे इथल्या स्थानिक नेत्यांनी मागणी केलेली आहे। कसं बघता? कसं आहे की प्रत्येकाचा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये ज्याच्या त्याच्या पक्षामध्ये त्या कार्यकर्त्याला मोठं पद मिळालं पाहिजे ही कार्यकर्त्यांचं काम करत असताना अपेक्षा असते। निश्चित त्यांनी ती जागा त्यांच्या पक्षाकडे मागितलेली आहे, त्यामुळं याबद्दल तर मी काही बोलणार नाही। परंतु 1990 पासून ही जागा शिवसेनेची आहे। शिवसेनेचे आतापर्यंत मला वाटतं 4 खासदार इथं होऊन गेलेले आहेत आणि मी 5वा असं आहे। त्यामुळं ही जागा शिवसेनेची आहे आणि ती जागा निश्चित शिवसेनेला मिळणार। तुमचं काही या संदर्भात आधी बोलणं झालं होतं की महायुतीमध्ये तुम्ही जेव्हा सामील झाले त्यावेळेस तुमचं काही कमिटमेंट झाल्या होत्या की ही जागा जे खासदार महायुतीमध्ये भाजपसोबत गेलेत त्यांना जागा सोडवण्यात याव्यात, किंवा तुम्ही पण पाठीमागे म्हणले होते? माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जेव्हा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांबरोबर सर्व 12 खासदार जेव्हा भेटण्यास गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की ज्याच्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांना देण्यात येतील। अनेक ठिकाणी जे आहे भाजप दावा करते जिथे शिवसेनेचे खासदार आहेत अशा ठिकाणी देखील भाजप दावा करते, याकडे तुम्ही कसं बघता? त्यांचा पक्ष आहे आणि त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे। मला वाटतं युती धर्म म्हणून जेव्हा एखाद्या गोष्टी ठरलेल्या असतात तर त्यावेळेस युती धर्म म्हणून मित्रत्व त्यांनीही पाळलं पाहिजे आणि आम्हीही पाळलं पाहिजे। दादा, तुमची भूमिका काय असणार जर संभाव्य भाजपला जागा सोडली तर तुमची काय पुढची भूमिका? मी तर पक्षाचा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे। शिंदे साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने पुढची दिशा असेल, पण मला असं वाटत नाही की ही जागा भाजपला जाईल, ही जागा शिवसेनेलाच राहील। जे जुने शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे होते ते सातत्यानं असं आरोप करतात की भाजप जे आहे ते आधी मित्रपक्षांना पक्षामध्ये बोलवते आणि नंतर जो आहे घात करते। तुम्ही कसं बघताय? म्हणजे ज्या पद्धतीनं जे काही दावे केले जातात लोकसभेवरती, मला असं वाटतं की हिंदुत्व हा एक मुख्य अजेंडा आहे आणि हिंदुत्व या विषयावरती दोन्ही पक्ष एकत्र आलेले होते। जेव्हा जे काही मुख्य विषय होता हिंदुत्वाचा, हा विषय बाजूला पडल्यामुळं हे जे वाद किंवा भांडणं झालेले आहेत, त्यामुळं मला असं वाटत नाही। तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, या लोकसभेसंदर्भात काही चर्चा झाली या जागेवर? मी जी भेट घेतलेली होती ती आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जो काही सिंचन विषय आहे या सिंचन विषयामध्ये मोठं काम या सरकारने केलेलं आहे। त्यांनी पूर्णा नदीवरचे 4 बंधारे आणि पेनगंगेवरचे 7 बंधारे हे मंजूर केलेले आहेत। यामुळे दोन्ही तीरावरची साधारणतः 1,00,000 एकर जमिनी भिजणार आहे आणि या कामाच्या जलपूजनासाठी त्यांनी यासाठी वेळ घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो। मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना तुम्ही असं म्हणाले की जर मला उमेदवारी नाही दिली तर पक्ष जो आहे ते मला मोठी जबाबदारी देणार आहे, या संदर्भात काय? नाही, त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर पुढे तुम्हाला काय भेटणार? म्हटलं मोठी जबाबदारी द्यायची काही पक्षश्रेष्ठींच्या राज्यपाल पद देतील एखाद्या वेळेस काय। तर हे होते खासदार हेमंत पाटील आणि त्यांनी जे आहे ते हिंगोली लोकसभेसंदर्भात आपण ही जागा मागवली आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन राम सोळंके, ज्ञानेश्वर, मुंबई तक हिंगोली।